महायुतीत असलेल्या अजित पवारांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह विरोधात आक्रमक झालेलं भाजप. विधानसभा निवडणुकीची एकंदरीतच तयारी. यासह सर्व विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपा नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. काल भाजपचा जे अधिवेशन झालं, जो मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये एकंदरीतच सगळं आक्रमक भाषणं झाली, स्फोटक भाषणं झाली. काय सांगाल? आता भाजप आपले जे काही चुका होत्या गेल्या काही काळाच्या त्या फेस करायला कुठेतरी तयार झालंय असं म्हणायला पाहिजे का? नाही, मला व्यक्तिगत रीतीने सरिताताई असं वाटतं की अगं स्फोटक हा शब्द वापरणे योग्य नाही. स्फोटक याचा अर्थ ज्याच्यामध्ये सत्याचा अंश कमी आहे पण सनसनाटी आहे तो स्फोटक. सत्यता सांगितली. दुधाच्या संदर्भातला निर्णय शरद पवार साहेब हे कृषी मंत्री असताना घेतला आणि आज शरद पवार साहेब म्हणतात की दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. म्हणजे निर्णय तुम्ही घ्यायचा आणि सत्तांध होऊन खुर्चीसाठी आता स्वतःच घेतलेला निर्णय हा विसरायचा. अशी विस्मरण शक्ती ही राजकीय पक्षाचा नेता म्हणून हे तर अयोग्य आहे. दुसरा विषय, औरंगजेब फॅन क्लब. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपल्याला आठवत असेल की रस्त्यावर एक विशिष्ट धर्माचे लोक रस्त्यावर नमाज पडतात म्हणून त्यांनी महाआरती सुरू केली. आणि आता मुंबईचे रस्ते कोणी अडवत नाही, थांबवत नाही, रस्त्यामध्ये काय ट्रॅफिक अडत नाही, कारण तुमचा धार्मिक भाव आहे. हा धार्मिक भाव तुम्ही तुमच्या मंदिर मस्जिद चर्चा पुरतं मर्यादित करा. आता मंदिर मस्जिद चर्च पुरतं मर्यादित योग्य आहे, हा धार्मिक अधिकार आहे. पण रस्त्यावर हा अधिकार नाही हे कोण म्हणाले? स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज त्यांच्याच पक्षाचे खासदार मागणी करताय की त्यांना नमाज पढायला जागा उपलब्ध करून द्या किंवा तुम्ही FSI वाढवून द्या. तुम्ही आपला विचार संपवून टाकला. आणि अशा प्रसंगात सत्य सांगणं हे कर्तव्य होतं आणि ते अमितबाईंनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं की औरंगजेब फॅन क्लब. आणि तुम्ही बघितलं असेल ना, वाघ नखाच्या संदर्भामध्ये कोणी विरोधात्मक भूमिका घेतली? छत्रपती उदयनराजे भोसले जे वारसदार आहे ते नाही, पण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता उपभोगली ते वाघ नखाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत होते. आणि तेही खोटं आहे. म्हणाले इतके कोटी खर्च झाले. शेवटी मग सांगावं लागलं, अरे तुम्ही 7 दिवस दौऱ्यावर गेले तर 4,52,00,000 खर्च केले. मी फक्त वाघनखासाठी 4 लक्ष खर्च केले, 4,11,000. हा जो भाव का आला यांच्यामध्ये? कारण औरंगजेब फॅन क्लबचे आता मतासाठी हे सदस्य झाले आणि आता ते अभिमानाने हिरव्या रंगाचा बोर्ड लावतात आणि हिरव्या रंगाच्या बोर्डावर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची प्रतिमा. किती आश्चर्यजनक आहे. आणि म्हणून जे खरं सांगितलं त्याच्यावर आक्षेप असण्याचं कारण हा राग आगा, ज्याला आपण मिरची झोमगी म्हणतो. हा, मग त्यांनी काही लोकांनी त्यांच्या अशी काही आग लागली, हा, मग ते मुद्दाम एखादं उदाहरण देऊन ते त्यांना असं वाटतंय की आम्हाला हे उदाहरण दिलं म्हणजे आम्हाला तिकडे तुष्टीकरण अनुनय करण्याचं लायसन्स मिळून जातं. आता हा चुकीचा समज आहे. सुधीर भाऊ, खरं तर मी मेळाव्याबाबत प्रश्न विचारला होता. परत एकदा तुम्हाला मेळाव्याकडे घेऊन जाते. कालच्या मेळाव्यामध्ये कुठेतरी हे मान्य केल्याचं दिसलं की जो कार्यकर्ता आहे भाजपचा तो त्याला मेकॅनिकल करून टाकण्यात आलं, त्याचा उत्स्फूर्तपणा काढून टाकण्यात आला आणि त्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय झाला याला सुद्धा वाच्यता काल झाली. नाही, कार्यकर्ता
कार्यकर्त्याचा तर सन्मानच केला पाहिजे. कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे. जर पक्ष शरीर असेल तर नेता चेहरा आहे, पण खरं सांगतो कार्यकर्ता आत्मा आहे. कार्यकर्त्या विना कोणताही पक्ष हा कधीच विजय होऊ शकत नाही. आणि विशेष करून म्हणूनच भारतीय जनता पार्टी यांचं केंद्रबिंदू किंवा नेहमीच या संदर्भात लक्ष हे नेहमी कार्यकर्ता राहिला आहे. कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग घेणे, कार्यकर्त्यांशी संवाद करणे, हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही थोडे बेसावध राहिलो, हे मान्यच केलं पाहिजे. त्यांनी जो खोटा नरेटिव्ह सेट केला, आमचा समज असा झाला की खोटा नरेटिव्ह आहे, कोण विश्वास ठेवणार आहे. पण इथं मात्र आम्ही चुकलो की जोसेफ गोबेल्सनी जे पुस्तकात लिहिलं होतं आपल्या आत्मचरित्रात की 3दा खोटं बोललं तर 4थ्यांदा ते खरं मानलं जातं. आम्हाला वाटलं की जोसेफ गोबेल्सची ही शिकवणूक फक्त जर्मनपुरती मर्यादित असेल, पण ती जर्मनपुरती मर्यादित नाही, त्या जागतिक स्तरावर सुद्धा आता अधोरेखांकित केलं गेलं. आरक्षण हटवणार, संविधान बदलणार. खरं तर हे संविधानावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. सुधीर भाऊ, कालच्या मेळाव्यामध्ये जर बघितलं तर सगळा रोख जो होता, सगळा निशाणा जो होता तो शरद पवारांवर होता. आणि बरीच टीका त्यांना अगदी भ्रष्टाचाराचे सरदार हे अमित शहा म्हणत आलेत, कालही म्हटलं. फडणवीसांनी सुद्धा जोरदार टीका त्यांच्यावर केली. मात्र याला प्रत्युत्तर देताना आज सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की असं जर आहे तर आपल्या सरकारनं त्यांना पद्मविभूषण का दिलं. याचा अर्थ पद्मभूषण दिलं किंवा काही असे ठाणेदार आहे की ज्यांनी एखादं उत्तम काम केल्यावर त्यांना आपण पुरस्कार देतो आणि त्याच्यानंतर अँटी करप्शनमध्ये तो ठाणेदार पकडला जातो. याचा अर्थ जो पुरस्कार दिला जातो ते एखाद्या विषयामध्ये उत्तम काम केलं म्हणून तो पुरस्कार असतो. याचा अर्थ तो लायसन्स नाही आहे. ते पद्मभूषण पद्मविभूषण आपल्याला माहिती आहे की हा पुरस्कार एका विशिष्ट त्या क्षेत्रामधल्या कार्यासाठी दिला जातो. आता नाही, त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये काही रिसर्चच्या संदर्भामध्ये जे काही काम केलं त्या संदर्भात दिलं गेलं. पण जे राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आग लावण्याचं राजकारण त्यांचं आहे, जाती जातीमध्ये भेद करण्याचं राजकारण आहे, हा अलग भाग झालाय. पण खरंच आज अनेक वेळेला त्यांच्यावर कृषी खात्यात त्यांच्या कामगिरीबद्दल सुद्धा आपल्याकडनं टीका होते. त्यामुळे जर एकंदरीत बघितलं तर त्यावेळेच्या राजकारणासाठी भाजपला सुद्धा त्यांना पद्मविभूषण देणं हे साधक बाधक होतं, म्हणून पद्मविभूषण दिलं का. असं आहे की एखाद्या गोष्टीबद्दल कौतुक केलं असेल म्हणून सर्वच गोष्टीचं कौतुक आहे असं समजून त्या ठिकाणी जर तुम्ही वाईट वागलात तर त्याच्यावर ही जबाबदारी एक पक्ष म्हणून जनतेच्या वतीने आमची आहे. की तुम्ही दुधाचे भावाच्या संदर्भात सांगितलं की इम्पोर्ट करताय दूध पावडर, मग खोटं बोलण्याची हद्द आहे की नाही. तुम्ही का भूमिका मांडत नाही. देवेंद्रजी काय म्हणाले, अरे तुम्ही इतके मोठे नेते आहात तर तुम्ही भूमिका मांडा ना. की जरांगे जींची जी भूमिका आहे त्याच्याशी मी सहमत आहे, ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देणं. तुम्ही तर मांडत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की या भूमिकेच्या माध्यमातून अशा वातावरणामध्ये 2-4 10 जागा आपल्या जास्त येऊ शकतात. महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष निर्माण झाला तरी चालेल, आम्हाला फक्त सत्ताच हवी आहे. राज्याची प्रगती, राज्याची स्थिरता, राज्यामध्ये असणारं राजकारण हे विकासाचं व्हावं, उन्नतीचं व्हावं, प्रगतीचं व्हावं. गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, बहनों के सम्मान में राज्य सरकारने काम करावं, हे तुमची भावनाच नाही आहे. आणि म्हणून मग तुम्ही या बाबतीमध्ये भूमिका का स्पष्ट करत नाही. तुम्ही त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक होती, तुम्ही सांगता बहिष्कार टाका. पण महायुतीचे नेते मोठ्या मनाचे आहे, त्यांनी छोटं मोठं असा विचार नाही केला.
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. माननीय छगन भुजबळ साहेब मुद्दाम 1.5 तास तिथे गेले. पक्षाचा विचार केला नाही. आपल्याबद्दल टीव्ही चॅनलमध्ये गैरसमज होईल याचा विचार केला नाही. आपलं राजकारण शंकास्पद होईल हाही विचार केला नाही. विचार केला छगन भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राचा की पवार साहेबांशी आपले संबंध होते, जुने संबंध आहे, त्यांना जाऊन विनंती करावी, आग्रह करावा की तुम्ही हा आगीचा खेळ बंद करा, तुम्ही भूमिका स्पष्ट करा. सुधीर भाऊ, एकंदरीत सातत्यानं आता भाजप एक प्रश्न विचारतो आहे शरद पवारांनाच नाही तर उद्धव ठाकरेंना सुद्धा, काँग्रेसला सुद्धा, की मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावं ही जी जरांगेंची मागणी आहे त्याला ते सहमत आहे का? खरं तर होय किंवा नाही असंच याचं उत्तर आहे जे अजून आलेलं नाहीये. मात्र आज हा प्रश्न आपण विचारत असताना त्याच पार्श्वभूमीवर पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आज गेले होते आणि त्यांनी म्हटलं की सरकारनं काय आश्वासन नक्की दिलंय लक्ष्मण हाकेंना, मनोज जरांगेंना हे त्यांना माहिती नाही. आश्वासन दिली माहित नाही. आता हे आश्चर्यजनक नाही आहेत को. इतकेदा चॅनलवरून जेव्हा देवेंद्रजींना प्रश्न विचारला गेला, मान्य एकनाथ शिंदेजींना प्रश्न विचारला गेला, इतक्या जाहीरपणे सांगितलं आणि असा काही आभास करताय की आम्हाला काहीच माहित नाही. भूमिका स्पष्ट सांगितली आहे सरकारच्या वतीने की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातील बंधू भगिनींना आरक्षण देण्यासाठी सरकार तत्पर आहे, तयार आहे. आणि काय आश्वासन दिली असं कारण सांगायची. तुमच्या मनात स्पष्टता नसावी किंवा तुम्हाला याचं राजकारण करायचं आहे. विधानसभेत स्पष्टता दिली आहे. हा आश्चर्य आहे. तुमच्या चॅनलवर सुद्धा रेकॉर्ड आहे देवेंद्रजी पासून सर्वांचे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. कदाचित हा प्रश्न तुम्हीही कधी विचारला असेल. एवढी स्पष्टता आहे. बरं, तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला राज्याची चिंता आहे ना, राज्यांनी तुम्हाला भरभरून दिलाय. तुम्ही सांगा ना काय तोडगा आहे, तुमची भूमिका काय. तुम्ही सांगा की सरकारने हे केलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांकडे जातो आणि सांगतो की दोन्हीही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी 4दा मी मुख्यमंत्री होतो, या अनुभवातून मी काहीतरी एक तोडगा देईल. तुमच्याकडे तोडगा आहे ना, मग सांगा ना आम्ही हा तोडगा देतो म्हणून. अरे जेव्हा मला आठवतं की 2 वर्ष 8 महिने उद्धवजींचं सरकार असताना सभागृहात देवेंद्रजींनी तोडगा दिला होता. जेव्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हा विषय आला तेव्हा मध्य प्रदेशचे काही पॅटर्न सांगितले. तुम्ही आरक्षण टिकवलं नाही. हायकोर्टामध्ये आमचं सरकार होतं, जिंकलं. तुमच्या नेतृत्वामध्ये कधी तुम्ही वकील देत नाही. माझ्याकडे आत्ताही लेखी कागद आहे, आत्ता ही गव्हर्नमेंटचा, त्या सरकारचा. वकील उभे राहायला तयार नाही, त्यांची फी देत नाही हे लोक. आत्ताही कागद आहे, जेव्हाही हवा तेव्हा मी कागद देतो. हे काय सुरू आहे. सुधीर भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. बरीच प्रश्न खरं तर आहेत, मात्र पुढच्या एपिसोड्समध्ये सुद्धा ती आपल्याकडनं घेऊया. तुर्तास आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी नुकतेच पोहोचले. तिथे भाजपाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीवर नक्कीच तिथे सुद्धा बातचीत होईल. आता वळूया खरं तर अजित पवारांच्या प्रश्नाकडे. तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकटे लढणार, या रणनीतीचा राष्ट्रवादीला फायदा होईल की फटका बसेल? एकूण 66,000 मतं यूट्यूबवर. 26% म्हणणं आहे फायदा होईल, 74% म्हणणं आहे फटका बसेल. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 55% म्हणणं आहे फायदा होईल, 45% म्हणणं आहे फटका बसेल. फेसबुकची मतं.
21% म्हटलंय फायदा होईल, 79% फटका बसेल. बघूया एक्सचा कौल. 41% फायदा होईल, 59% फटका बसेल असं म्हटलंय. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस थोडेसे बॅकफुटवर गेल्याचं दिसत होतं. मात्र काल थेट अमित शहांच्या समोरचा त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आणि त्यातच अनेक राजकीय अन्वयार्थ दडले. पण आश्चर्य वाटले ते संघटनेच्या आतील अनेक बाबींबद्दल ते खुलून बोलले त्याचे. हे त्यांच्या नेहमीच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.